तुम्ही हे मस्का मारायचं राजू शेट्टीचं फार जुनी सवय आहे आणि त्याच्यामध्ये ते माहीर होते. ही शरद जोशींची संघटना फोडण्याचं पाप राजू शेट्टीने केलेलं आहे, हे लक्षात घ्या. ते त्यांचा आणि शेतकरी काही संबंध राहिलेला नाही, लक्षात ठेवा की त्याने. मग तुम्ही मातोश्रीवर गेलेच कशाला? राजू शेट्टीलाही मी बिल्ला लावला, सदा खोतलाही मी संघटनेत आणला. तर आता माझ्यापेक्षा हुशार आहेत हे लोक, असं त्यांना दाखवायचं आहे. राजू शेट्टी हे शेतकरी नेते नाही आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचा घात केलेला आहे, शेतकरी संघटना फोडण्याचं पाप केलेलं आहे. मातोश्रीवर सुद्धा राजू शेट्टी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट. हो, मग त्याचं काय झालं? का नाही तुम्हाला तिकीट दिलं त्यांनी? का नाही तुम्हाला पाठिंबा दिला? आता दारात आल्यावर कोणीतरी या बसा म्हणतंय, त्याच्याबद्दलचा काही प्रश्न नाही. आलं का लक्षात? नमस्कार, AV9 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झाल्या आहेत आणि महाराष्ट्रामधील पश्चिम महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा असणारा लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाच्या वतीनं अधिकृतरित्या उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र तरीसुद्धा आपापल्या संपर्काच्या जोरावरती प्रत्येक उमेदवार हे आपल्या मतदारसंघामध्ये फिरून त्या ठिकाणी आपला स्वतःचा प्रचार करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वाळवा तालुक्यातील अत्यंत शेतकऱ्यांसाठी झटणारं नेतृत्व असणारं ते म्हणजे रघुनाथदादा पाटील यांनीसुद्धा या लोकसभेच्या मैदानामध्ये हातकणंगल्यातून दंड थोपटले आहेत. आपल्यासोबत रघुनाथदादा पाटील आहेत. दादा, आपलं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. हातकणंगले लोकसभा या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे. आपण या ठिकाणी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकला आहे, काय सांगाल? मी लोकसभेची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढवण्याचं ठरवलेलं आहे. यापूर्वीही मी लढलेलो आहे. यावेळेला मी भारतीय जवान किसान या पक्षाचा वतीने ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान अशी घोषणा केली आणि या घोषणेनंतर पहिल्यांदाच काही आमचे सैन्यातले सेवानिवृत्त झालेले मित्र या निवडणुकामध्ये भाग घेत आहेत. त्यांच्या आत्ता लक्षात आलेलं आहे की या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सैनिकांचं जीवन याच्यामध्ये पुष्कळच इतरांच्यापेक्षा फरक आहे. या राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज 76 वर्ष राज्यपद्धती चालवलेली आहे, ती शेतकऱ्यांचा एक मुलगा सीमेवर देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतोय आणि दुसरा शेतात या देशातल्या जनतेला जगवण्यासाठी घाम गाळतोय आणि या दोघांची अवस्था ही अत्यंत हलाखीची करून ठेवलेली आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांची मुलं एक सैन्यात आहे, एक शेतात आहे आणि या दोघांनी एकत्र येऊन आता ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. आणि या सगळ्यांनी या हातकणंगले मतदारसंघामध्ये मला ही निवडणूक लढवण्यासाठी मुकर्रर केलेलं आहे, ठरवलेलं आहे. आणि दादा, आपण आता सध्या लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लढण्याची या ठिकाणी तयारी दाखवलेली आहे. मात्र आपण स्वतः स्वबळावरती लढणार आहात की कोणत्या पक्षाने या ठिकाणी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे? हे पक्ष म्हटलं तर जे तुम्हाला अभिप्रेत आहेत असे जे नावाजलेले किंवा ज्यांचं नाव आहे किंवा ज्यांना मान्यता प्राप्त जे पक्ष आहेत ते काही माझ्यासोबत नाही आहेत. याच्यामध्ये आम्ही पहिल्यापासूनच भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांच्या विरोधी काम करत आलो. त्याचबरोबर काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांच्याही बरोबर विरोधात करत आलो. शरद जोशीने जी भूमिका मांडली ती भूमिका आम्ही पुढं चालवण्याचं काम करतो आहे आणि त्या भूमिकेत आत्ता जवानही उतरलेले आहेत. तेव्हा भारतीय जवान किसान हा नवा पक्ष आहे, याला काही अजून मान्यता मिळालेली नाही. रजिस्ट्रेशन झालेलं आहे परंतु मान्यता नाही आहे. तेव्हा हा पक्ष आम्ही स्वीकारलेला आहे कारण त्याच्यातल्या सैनिकांची आणि शेतकऱ्यांच्या मुलांचाच हा पक्ष आहे. तेव्हा शेतकरी आणि जवान किसान एकत्र येऊन लढायचं ठरलेलं आहे. याच्यात या ठिकाणी दादा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस रघुनाथदादा पाटील हे BRS मधून लढतील, कारण BRS हा मध्ये आपण मागच्या काही महिन्यातच या ठिकाणी BRSचा हात धरला होता आणि इस्लामपूरमध्ये जाहीर सभा त्या ठिकाणी BRSची झाली होती आणि त्यावेळेसच अशी चर्चा होती की येणारी ही लोकसभा रघुनाथदादा हे BRSच्या माध्यमातून लढतील, काय सांगा?
BRS हा एक अत्यंत चांगला पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा पक्ष, की त्याने जे काही तेलंगणामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं तर हे काम अत्यंत स्पृहणीय असं आहे, अत्यंत कौतुक करण्यासारखं आहे. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपयाची मदत देणं, त्यांनी पिकवलेला सगळा माल खरेदी करणं, त्यांना मोफत पाणी देणं, मोफत वीज देणं, हे जे काही आम्ही गेले 40 वर्ष आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या त्या पक्षाने शेतकऱ्यांना द्यायला सुरू केली. आणि मग आमच्या स्वप्नातलाच पक्ष किंवा आमच्या मागण्या पूर्ण करणारा पक्ष, आणि म्हणून आम्ही त्या पक्षाला सहकार्य करायचं ठरवलं. त्या पक्षाचे मुख्यमंत्री स्वतः माझ्या घरी आले, जेवले, 2-4 तास गप्पा गोष्टी झाल्या आणि आम्ही या सगळ्या धोरणावर त्यांच्या फिदा होऊन आम्ही त्यांच्या पक्षात सहभागी झालो. दुर्दैव असं आहे की शेतकऱ्यांचं राज्य आणू म्हणणाऱ्या लोकांना या संबंध कॉर्पोरेट सेक्टर आणि हे जे आज नावाजलेले पक्ष शेतकऱ्यांच्या संबंध शोषणावर आधारित आहेत, मग ते भाजप असो काँग्रेस असो, तेव्हा या पक्षांना हा नवा पक्ष शेतकऱ्यांच्या हिताचा येतोय म्हटल्यावर एक धास्ती घेतली आणि त्यांनी काही झालं तरी तेलंगणामध्येच त्यांचा फज्जा म्हणजे त्यांना तिथं पराभूत करायचं असं ठरवलं आणि त्याच्यामुळं तिथं त्यांचं सरकार गेलं. त्यांचा पुन्हा अपघाती झाला आणि त्याच्यामुळं बरंच महिनाभर त्यांना दवाखान्यातही राहावं लागलं आणि त्याने शेवटी मग महाराष्ट्राचं किंवा तेलंगणाच्या बाहेरचं राजकारण थांबवण्याचं ठरवलं. आता त्याने थांबवण्याचं ठरवल्यावर आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही. दादा, आत्ता जर का हातकणंगल्याचं गणित बघितलं तर कोणत्याच पक्षाच्या माध्यमातून मग तो शिवसेना असेल, भाजप असेल किंवा महाविकास आघाडी असेल, त्याच्या माध्यमातून अधिकृतरित्या या ठिकाणी उमेदवार कोणताच जाहीर झालेला नाही किंवा त्यांच्या नावावरती त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र आत्ता जी लढत होणार आहे ते शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील आणि शेतकरीच संघटनेचे राजू शेट्टी अशी लढत या ठिकाणी हातकणंगल्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे का? आता या राजकीय पक्षांच्या खरं म्हणजे चिंध्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता शिवसेना म्हटलं तर शिवसेना सांगायला लागते की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची एक आणि ते शिंदेंची एक आणि मग खरी कोणती खोटी कोणती ते एकमेकाचं. तसंच काँग्रेसमध्ये आज कोण आहे आणि कोण नाही, राष्ट्रवादीमध्ये तरी अर्धी कुठं गेली आणि अर्धी कुठं राहिली. त्यामुळे या पक्षांच्याकडनं उमेदवारी जाहीर होण्याला आता वेळ लागतो आहे. त्याचं कारण कोण कोणाला देतं आहे. आता काल तुम्ही बघितलं असेल की महादेव जानकर शरद पवारांच्या बरोबर होते तर दुसऱ्या दिवशी ते युतीबरोबर गेलेले आहेत. त्यामुळं याच्यातनं तुम्हाला लक्षात येतं की राजकीय पक्ष काय योग्यतेचे आहेत. मी असं लायकीचे म्हणत नाही, परंतु काय योग्यतेचे आहे ते लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आता उरला प्रश्न की तुम्ही शेतकरी संघटनेचे 2 उमेदवार आहेत आणि त्याच्यात राजू शेट्टींचा जो उल्लेख केला ते त्यांचा आणि शेतकरी काही संबंध राहिलेला नाही. लक्षात ठेवा की ते स्वतःला स्वाभिमानी शेतकरी संघटना समजतात. त्यांनी 2004 साली ही संघटना स्थापन केली. तेव्हा त्यांनी शरद जोशींच्यापासून बाजूला होताना जे काही लोकांना सांगितलं की ते भाजपाला गेले म्हणून मी बाजूला गेलो, तर त्याने भाजपबरोबरच दुसऱ्या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं. त्यामुळं हे संधिसाधू राजकारण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना या साखर कारखानदारांनी एकत्रित बसून सगळ्यांनी ठरवलं की राजूला आपल्याला हे सहकार्य करायचं आणि शरद जोशींची संघटना फोडण्याचं पाप राजू शेट्टीने केलेलं आहे. हे लक्षात घ्या. हे कळायला आता पुष्कळ उशीर झाला, पण मी आता काही पुस्तकं छापलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पुराव्यानिशी आमच्या ऊस दर नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये राजू शेट्टीने शेतकऱ्यांचं कसं नुकसान केलेलं आहे हे मी सगळ्या शेतकऱ्यांना दाखवून देतो. त्यामुळं आता लवकरच त्याचं शेतकरी नेता म्हणून जे काही थोडं उरलं सुरलं बिंग आहे ते फुटल्याशिवाय राहणार नाही. आता राजू शेट्टींना महाविकास आघाडीकडून या ठिकाणी ऑफर दिली जाते, शिवसेनेत त्यांच्याकडून तिकीट जाहीर करतो असं त्या ठिकाणी राजू शेट्टीला सांगितलं जाते. पण राजू शेट्टी समजा शिवसेनेत गेले किंवा महाविकास आघाडीमध्ये गेले तर त्याचा परिणाम या ठिकाणी हातकणंगल्याच्या मतदारांवरती होईल का? काय वाटतं? नाही, आता राजू शेट्टींचा
हे बोलवतायत असं म्हणतं. कोण म्हणतंय असं? तर हे राजू शेट्टी सांगतायत की मला ते बोलवतात, पण मातोश्रीवर सुद्धा राजू शेट्टी जाऊन आले, जाऊन उद्धव ठाकरेंची भेट. हो, मग ते तर काय झालं? का नाही तुम्हाला तिकीट दिलं त्यांनी? का नाही तुम्हाला पाठिंबा दिला? आता दारात आल्यावर कोणीतरी या बसा म्हणतंय, त्याच्याबद्दलचा काही प्रश्न नाही. आलं का लक्षात? तुम्ही स्वतःहून मातोश्रीवर गेल्यावर, आता माझ्याकडं तेलंगणाचे मुख्यमंत्री माझ्या घरी आले होते, मी काही मातोश्रीवर गेलेलो नाही, किंवा मातोश्रीचे लोक माझ्याकडे आले तर मी विचार करेन ना. तसं त्यांनी बसायला पाहिजे होतं. ते सांगतात ना की मला ह्यांच्याकडे जायचं नाही, त्याच्याकडे जायचं नाही, मग तुम्ही मातोश्रीवर गेलेच कशाला? तुम्ही हे मस्का मारायचं राजू शेट्टीचं फार जुनी सवय आहे आणि त्याच्यामध्ये ते माहीर होते. परंतु आता शिवसेनेच्याही लोकांना त्यांनी 9च्या निवडणुकीत फसवलं, 14च्या निवडणुकीत भाजपच्या लोकांना फसवलं, आणि आता त्यामुळं दोन्ही आघाड्यांना हे कसं आहे ते समजलेलं आहे. त्यामुळं दोन्ही आघाड्याकडनं त्यांना काही पाठिंबा मिळणार नाही. त्यांनी पंढरपूरमध्ये असंच पाठिंबा मागितला आणि शेवटी कोणीच दिला नाही. आणि गंमत त्यांनी अशी की त्यांचा कार्यकर्ता अपक्ष उभा केला, किंवा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार म्हणून केला, तर त्याला किती मतं पडली हे त्यांना जगजाहीर आहे ना. म्हणजे हे आता काही चुकून झाकून राहिलेलं नाही. त्यामुळं राजू शेट्टी हे शेतकरी नेते नाही आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचा घात केलेला आहे, शेतकरी संघटना फोडण्याचं पाप केलेलं आहे. आणि गेले 14 वर्ष ऊसाचा भाव 2010 साली, म्हणजे 2010च्या पूर्वी 50 वर्षाचा रेकॉर्ड आहे, 2000 म्हणजे 1960पासून दर 10 वर्षाला ऊसाचे भाव दुप्पट होत आले. 1960पासून 2010पर्यंत सलग 50 वर्ष दर 10 वर्षांनी ऊसाचे भाव दुप्पट झाले. परंतु 2010 साली जे 2450 झाले ते खरं म्हणजे 2020 साली 5000 व्हायला पाहिजे होते, परंतु ते झालेले नाही आहेत. आणि याचं कारण राजू शेट्टी आहेत. आता हे सगळं सप्रमाण सिद्ध केलेलं आहे आम्ही की 2010पासून 2024 आलं, 14 वर्ष ऊसाचे भाव 2500 ते 3000 रुपये याच्यातच राहिलेले आहेत. आणि याला सर्वस्वी जबाबदार राजू शेट्टी आहेत. त्यांचं धोरण आहे, त्यांनी साखर कारखान्यांना मदत केलेली आहे आणि म्हणून ऊसाचे भाव वाढलेले नाहीत. दादा, शेतकरी संघटनेचेच घटक असणारे आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष असणारे आपले मित्र असणारे त्या काळचे सदाभाऊ खोतसुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सुद्धा ते म्हणत आहेत की मी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे आणि शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे. सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेबद्दल काय सांगा? मी आता थेटच मंत्री झाले. एक लक्षात घ्या की राजू शेट्टींना 2004 साली आमदार करणं, 9ला 14ला खासदार करणं ही केवळ माझी ताकद कमी करण्यासाठी राज्यकर्त्यांना स्वीकारावी लागलेली पावलं आहेत. आता माझ्याच म्हणजे राजू शेट्टीलाही मी बिल्ला लावला, सदा खोतलाही मी संघटनेत आणला, तर आता माझ्यापेक्षा हुशार आहेत हे लोक असं त्यांना दाखवायचं आहे. आणि त्यांनाही असं वाटतं की आता थेटच मंत्री व्हायला मिळत असेल तर ह्या लोकांनी राजू शेट्टी असतील किंवा आमदार मंत्री सदाभाऊ खोत असतील यांनी आपल्यापासून का फारकत घेतली, काय वाटतं? नाही, हे मला दुसऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं की माझ्या भोवतीचेच कार्यकर्ते या राज्यकर्त्यांना मंत्री करावं, खासदार करावं असं का वाटतं? महाराष्ट्रात इतर ठिकाणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नाहीत का? आमच्या जालन्यात नाहीत का? आमच्या परभणीत नाहीत का? आमच्या आत्ता इथं सोलापूरला नाहीत का? मग त्याच्यातला कोणाला नाही घेतला बरं देवेंद्र फडणवीसनी मंत्री करायला? देवेंद्र फडणवीसने सदाभाऊला माही बिल्ला लावलेला, माझ्या शेजारी असलेला, माझ्या तालुक्यात राहत असलेला असाच कार्यकर्ता का निवडला तुम्ही? ही माझी ताकद आहे. आणि ही माझी ताकद कमी करण्यासाठी राजूला खासदार करणं किंवा आमदार करणं, सदाला मंत्री करणं, हे मी बिल्ले लावलेले लोक मोठे करायचे. त्याचं कारण असं की माझी ताकद कमी करायची आहे. आणि याने माझ्याशी विश्वासघात केलेला आहे की खाल्ल्या घरचे वासे मोजले ज्याला म्हणतात, ते केलेलं आहे या लोकांनी. आणि त्यामुळं हे जरी यांना सत्ता मिळाली असली तरी यांना माणुसकी आणि माणसांच्यामध्ये जे काही आदरभाव असायला पाहिजे तो राहिलेला नाही. लक्षात ठेवा, सत्तेच्या आधाराने हे करतात सगळं. आता महाराष्ट्रामध्ये जे राजकीय वातावरण सुरू आहे किंवा राजकीय स्ट्रॅटजी जे सुरू आहे, शिवसेना त्या ठिकाणी फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी फुटली आणि ह्याचं खाफर सामान्य जनता ही भाजपवरती फोडते. आपण भाजप पक्षाला कशा पद्धतीतून, कशा नजरेतून बघताय?
नाही, हे जे आता सामान्य जनतेचं मत तयार झालेलं आहे ते योग्य झालेलं आहे. लक्षात ठेवा की एकामध्ये पक्ष फुटणं हे समजू शकतो आम्ही, परंतु त्या कार्यकर्त्याच्या घरी ईडीची नोटीस जाणं, छापा पडणं आणि त्याला नंतर त्याने भाजपमध्ये जाणं, हा एक सिक्वेन्स सगळीकडे सुरू झालेला आहे. आणि मग भाग असा आहे की हे काही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत. म्हणजे ईडीचं एक गोष्ट आहे की ईडी ज्याच्या घरी गेली ती काही मोकळी आलेली नाही, तिथं काही नाही काहीतरी घपला आहेच, सापडलेलंच आहे. आणि या भीतीपोटी जेलमध्ये जायचं का मग भाजपात जायचं, मग जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये जाणं बरं. आणि त्यामुळं जेलपेक्षा भाजप बरा असं लोकांचं म्हणणं आहे. असंच लोक, आणि तेच लोक गेलेत की जेलमध्ये ज्यांना जायची भीती होती. आता उघड मोदी साहेबांनी सांगितलं की 72,000 कोटीचं सिंचन घोटाळा मुझे मालूम है. आता ते कोणाचं आहे ते पण माहिती आहे. आता त्यांना जेलमध्ये घालण्याऐवजी तुम्ही आता उपमुख्यमंत्री करून टाकलं. याच्यावरनं काय समजायचं? मुख्य मुद्दा आहे तो हा आहे की ज्याच्या घरी तुम्ही ईडीने टिकटिक केली त्यांनी ओळखलं की आता जेलात जाण्यापेक्षा बरं, आता जे गेले नाहीत, आता केजरीवाल आमचे नाही गेले तर आता थेट जेलमध्ये गेले ना. आता जनतेने निर्णय घ्यायचा आहे की जेलमध्ये जाणाऱ्यांच्या बरोबर राहायचं का भाजपात जाणाऱ्यांच्या बरोबर. म्हणजे भाजपला तुमचा कट्टर विरोध आहे. नाही, भाजपाकडं आम्ही या दृष्टीने पाहत होतो की काँग्रेसच्या ज्या चुका आहेत किंवा काँग्रेसला जो विरोध आम्ही करत होतो तो दुरुस्त करतील, परंतु ते दुरुस्त करण्याऐवजी त्याच आधाराने जनतेला लुटण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आमचा विरोध आहे. आमच्या राजकीय पक्षांना विरोध आहे ते त्यांच्या धोरणासाठी विरोध आहे. काँग्रेसला विरोध काय आमचा केवळ त्यांचं धोरण जे शेतकरी विरोधी आहे, शेतकरी विरोधी कायदे जे त्यांनी केलेत ते कायदे बदलण्याचं काम बी जे पीने काहीच केलं नाही. उलट गोवंश हत्याबंदीसारखा कायदा आणला, वन्यप्राणी संरक्षणसारखा कायदा आणला. या सगळ्या कायद्याने आम्हाला आत्ता जगणं अवघड झालेलं आहे सगळ्यांना. शेतकऱ्यासाठी जे कायदे आणलेत केंद्र शासनाने त्या कायद्यावरती आपण समाधानी आहात का? नाही, शेतकरी विरोधीच कायदे आहेत हे सगळे, आणि त्याच्यामुळं समाधानी नाही, उलट त्या कायदे उखडून टाकायला पाहिजेत, बदलायला पाहिजेत, ही भूमिका आहे आमची. दादा, परत आपण हातकणंगल्यावरती येऊयात की आपण सध्या आपलं राज्यभर त्या ठिकाणी दौरा करताय की बाबा आपल्या कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांना भेटताय, आपल्या बैठका प्रमुख होत आहेत, कितपत प्रतिसाद त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो? हे पहा की या भागामध्ये साखर कारखाने आहेत. साखर कारखान्यामध्ये अंतराच्या अटीचा प्रॉब्लेम आहे की जो अंतराची अट रद्द झाली पाहिजे, हे श्रीरंगराजन साहेबांचं म्हणणं होतं. त्याच्या आधी यशवंतराव थोरातांचं म्हणणं होतं, त्याच्या आधी टुटेजांचं म्हणणं होतं, परंतु हे कारखानदार अजून काही ती अंतराची अट काढत नाही आहेत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना हे भीती दाखवत आहेत की बाबा तुझा ऊस आम्ही नेणार नाही, तुला पाणी देणार नाही, तुला असं करू तसं करू. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्याकडनं भीत का असेना पण आता आमच्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका शेतकऱ्यांना झालेली आहे. किंवा आत्महत्या करण्यापेक्षा शेतकरी संघटनेच्या बरोबर जाणं. आणि रघुनाथ दादा मी जे काही पुस्तकं वाटतोय, जो काही प्रचार करतोय त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक लोक काँग्रेसचे, भाजपचे किंवा या सगळ्या राजू शेट्टीचे त्यांना सोडून आमची भूमिका स्वीकारतायत. दादा, आपण आता लोकसभेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी लढायला सामोरे जात आहे. आपले प्रामुख्याने कोणते मुद्दे आहेत किंवा कोणता जाहीरनामा घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात? आणि या लोकसभा मतदारसंघाचा मला वाटतं की माझ्या इतका कोणी अभ्यास केलेला नाही आहे. म्हणजे मी थोडं गर्वाने बोलतो आहे असं जरी कोणी म्हटलं तरी त्याला मी काही घाबरत नाही. कारण याच्यामध्ये हा जो डोंगरी भाग आहे, शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा, हे संबंध कोकणपट्टा आहे आणि जंगल भाग आहे. किंवा आज तिथं या वन्यप्राणी संरक्षण कायद्याचा इतका त्रास आहे. आणि ह्या कायदा ज्यावेळेला केला त्यावेळेला मी याला विरोध केला होता. मी याच्यासाठी प्रत्येक तालुक्यात ह्याचे मोर्चे काढलेले आहेत. लोकांना आता पटायला लागले हे जे काही बिबटे रोज एक प्राणी मारत आहेत किंवा एका माणसावर हल्ला करत आहेत. आज जे काही हत्ती आता शिराळा पेठ्यात तिथं शिराळ्याच्या शेजारी गवे आलेले आहेत आणि त्यांनी सगळं उद्ध्वस्त केलं आहे. तर या संबंध भागामध्ये आम्ही जे काही भूमिका घेत होतो तीच भूमिका घेणं भाग आहे आत्ता सरकारला. त्याच्याशिवाय दुसरा इलाज नाही. सरकार जे नुकसान भरपाई द्यायचं नाटक करत आहे त्याच्यासाठी पैसा सरकारला अजिबात पुरणार नाही आहे, इतकं नुकसान होणार आहे.
दुसरा भाग आहे तो नद्यांचं प्रदूषण, की कृष्णा, वारणा, पंचगंगा ह्या नद्या आहेत आणि या नद्यांच्या प्रदूषणाच्या संदर्भात जे काही पंचगंगेच्या बाबतीत आता चाललेलं आहे की तुम्ही पाणीच दुसरीकडचं द्या आणि मग कोण ते देत नाही म्हणतात, हे घेतल्याशिवाय राहत नाही म्हणतात, परंतु पंचगंगेच्या शुद्धीकरणाची भाषा कोणी करत नाही हे लक्षात ठेवा. हे जे काही इतक्या वर्ष खासदारकी जे काही चालवणारे लोक आहेत की निवेदिता माने 10 वर्ष होत्या, राजू शेट्टी 10 वर्ष होते, आता त्यांचे चिरंजीव निवेदिता मानेंचे धैर्यशील माने 5 वर्ष, 10, 20 आणि 25 वर्षामध्ये काय केलं त्यांनी एवढं सांगावं मला. इथले जे खासदार आहेत स्थानिक, त्यांच्या कामावरती आपण समाधानी आहात का? नाही, काहीच नाही ना केलं त्याने, काय कामच काय केलं नाही तर समाधान काय आणि काय काय. आता या लोकांना जर का बोर्ड लावतात 1 कोटी रुपये, 2 कोटी, 5 कोटी, अरे तुम्ही भारत सरकारने जे काही खासदार निधी दिला तो खर्चासाठी आहे ना, त्याचं तुम्ही काय कौतुक लावता, बोर्ड लावून सांगता की मी हे केलं आणि ते केलं. आता ते तुम्हाला खर्चाला दिले होते पैसे, ते खर्च नाही केले तर जोड्याने मारतील ना लोक तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही बरं उलटं 10% आणि 20% कमिशन खाताय त्याच्यात आणखी तुम्ही. म्हणजे हा जो काही त्यांचा कामाचं सांगणं आहे हे अत्यंत चुकीचं पद्धतीचं आहे. पण नद्यांचं प्रदूषण थांबलं का नाही थांबलं? मग इथं कृष्णेमध्ये या राजारामबापू कारखान्याचं मळीचं पाणी गेलेलं होतं, त्यावेळेला मी त्या फुलारी नावाच्या प्रदूषण अधिकाऱ्याला बचोटीला धरून ओढून आणून तिथं नदी दाखवलं की हे कारखाना, हे सांडपाणी नदीत जातं, तू दुरुस्त करणार आहे की नाही सांग म्हटल्याबरोबर त्याने 3 महिने ही डिस्टिलरी बंद ठेवली. जयंत पाटील मंत्री असताना हे सांगतो मी. आणि ते बंद पाडल्यानंतर जयंत पाटलांनी तिकडं आत्ता तुम्हाला मी दाखवू शकतो की इस्लामपूर हद्दी, उरण हद्दीमध्ये जवळजवळ 100-200 एकर जमीन क्षारपड होती, ती खरेदी केली. त्याच्यामध्ये आत्ता ते सगळं सांडपाणी आणून टाकलेलं आहे. त्याच्यात मोलॅसिस, मळी, जे काही राख आणि जे काही प्रेसमड, जे टाकाऊ पदार्थ आहेत ते सगळे मिक्स करून त्याच्यात काही जीवाणू टाकून अत्यंत चांगलं कंपोस्ट खत तिथं तयार करून देत आहेत. होत कसं नाही? मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली, मला चॅलेंज देऊन सांगतो की प्रदूषण जर का पंचगंगेचं संपवायचं असेल तर माझ्यासारखा खंबीर माणूसच तिथं, हे जे लोक उद्योगपतींच्याकडनं पैसे घेऊन त्यांचं सांडपाणी सोडून देत आहेत तिकडं आणि स्वतः मस्त पैसे खर्च करतायत, अशा लोकांच्यानी हे होणार नाही आहे. हे भ्रष्ट झालेले आहेत सगळे लोक आणि त्याच्यासाठी कायदा आहे, पण त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे राजकीय भूमिका असलेली माणसं तिथं पाहिजेत. आणि दुर्दैवाने गेले 25 वर्षात हे झालेलं नाही. आणि त्याला ते जे कोणी खासदार झालेत गेल्या 25 वर्षात ते सगळे जबाबदार आहेत. तर त्यांना आता बाजूला जाता येणार नाही, त्यांनी शेण खाल्लेलं आहे आणि त्यामुळं ती नदी प्रदूषित झालेली आहे. तर रघुनाथ दादा हे हातकंगल्याची निवडणूक स्वबळावरती लढायला तयार आहेत किंवा तो निर्धार त्यांनी केलेला आहे? नाही, मी तर आहेच आणि माझ्यासोबत जवान आहेत. आता भारतीय जवान किसान आणि जय जवान जय किसान हे लालबहादूर शास्त्रींचं स्वप्न पुरं करायचं आम्ही ठरवलेलं आहे. तर हे होते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी हातकणंगलेची जी लोकसभा आहे ते निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी पक्का असा निर्धार केलेला आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये त्यांच्यासोबत जवान देखील आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. नद्यांचा त्या ठिकाणी प्रकल्प असेल आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं रघुनाथदादा यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन नितीन शिंदेसह विशाल लोंढे, एव्हीएन मराठी, इस्लामपूर.